वेलकम टू प्रियाज किचन। अक्षय तृतीया जवळ आलेली आहे। चला तर मग आपण आमरस पुरीचा बेत करूया। कमी तेलकट अशा पुऱ्या व हेल्दी असा आमरस चला तर मग बनवूया। इथे मी सुरुवातीला प्रथम 4 आंबे घेतलेले आहेत। हे हापूस आंबे आहेत। हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण याचा गर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। त्यासाठी मी इथे एक आंबा घेतलेला आहे व चाकूच्या सहाय्याने त्याचा चिका साईडचा भाग आपण काढून घेऊयात व हळूहळू सगळी साल आपण आंब्याची काढून घेऊयात। इथे माझी आंब्याची सगळी साल काढून झालेली आहे। आता आपण याचे गर मिक्सरच्या भांड्यात काढूया। मी नेहमी याच पद्धतीने आमरस करते, त्यामुळे हातही खूप असे घाण होत नाहीत। इथे माझे 4 आंब्याचे गर काढून झालेले आहे। यामध्ये मी 1.5 वाटी गूळ ऍड करून घेत आहे। इथे आपण हेल्दी आमरस बनवत आहे, त्यासाठी मी इथे गुळाचा वापर करत आहे। तुम्ही साखरेचा वापर केला तरीही चालेल। तुमच्या आंब्याच्या गोडीनुसार तुमची साखरेची किंवा गुळाची क्वांटिटी ठरू शकते। इथे मी 1.5 वाटी सेंद्रिय गूळ घेतलेला आहे। त्यामध्ये मी किंचित थोडासा सुंठ पावडर ही ऍड करत आहे। त्याचबरोबर थोडीशी वेलची पूड बारीक कुटून घेतलेली आहे, ती यामध्ये ऍड करून घेते व आता ते मिक्सरला आपण फिरवून घेऊयात। हे बघा, मी मिक्सरला 1-2 मिनिटं फिरवून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण आमरसची कन्सिस्टन्सी व्यवस्थित करण्यासाठी यामध्ये मी 1 वाटी दूध ऍड केलेले आहे। तुम्ही पाणीही ऍड केले तरीही चालेल, पण दूध वापरून बघा, आमरसाला खूप वेगळी अशी चव येते। हे बघा, इथे माझा आमरस तयार झालेला आहे। आता आपण पुऱ्या करून घेऊया। त्यासाठी मी परातीत इथे 4 ते 5 वाटी गव्हाचे पीठ ऍड करून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया। आपल्याला इथे कमी तेलकट पुरी बनवायची आहे, त्यासाठी मी इथे फक्त 2च चमचे रवा ऍड करून घेते। तुम्हाला जर कमी तेलकट पुरी हवी असेल तर तुम्ही यामध्ये अजिबात साखर वापरू नका, नाहीतर साखर वापरल्यावर पुरी खूप तेलकट बनते। आता यामध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल ऍड करूया व हे पिठाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। असे केल्यावर पुरी खुसखुशीत बनतेच, त्याचबरोबर ती खूप जास्त वेळ अशी टम फुगलेली टिकून राहते। रव्याचे प्रमाण जास्त वापरायचे नाहीतरी रवा तेल खूप शोषून घेतो। आता इथे माझे पिठाला व्यवस्थित तेल मिक्स करून झालेले आहे। आता आपण थोडे थोडे पाणी ऍड करून हे पीठ मळून घेऊया। पाणी कधी पण थोडे थोडे ऍड करूनच पुरीचे पीठ तयार करताना मळायचे, म्हणजे पुरीचे पीठ जास्त पातळ करायचे नाहीतरी पुऱ्या कडक बनतात। हे पीठ जास्त करून घट्टच ठेवायचे। आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे पीठ मळताना जरा जास्त घट्टच ठेवा, कारण की हे ह्या हवामानानुसार लगेच पातळ होते। याला मी आता थोडेसे तेल लावून मळून घेते व सेट होण्यासाठी हे एका मी बाउलमध्ये काढून अर्ध्या तासासाठी झाकण लावून ठेवून घेते। यामध्ये रवा आपण घातलेला आहे, तो भिजण्यासाठी आपल्याला एक अर्धा तास लागेल। हे बघा, अर्धा तास झालेला आहे। आता मी हे चेक करते। हे बघा, रवा व्यवस्थित मुरलेला आहे, पीठ थोडेसे सैलसर झालेले आहे। याचे आता आपण गोळे बनवून घेऊ व याची आपण पुरी लाटून घेऊ। इथे मी पळपूट घेतलेले आहे, त्यावर मी हा गोळा ठेवते। 1-2 थेंब तेलाचे लावते व पुरी लाटून घेते। अलगद हाताने पुरी हळूच लाटून घ्यायची आहे। पुरी लाटताना अजिबात पीठ लावायचे नाही। हे बघा, आपली पुरी लाटून झालेली आहे। आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ व आपण थोड्याशा अजून पुऱ्या लाटून घेऊ। हे बघा, मी तुम्हाला पुरी लाटलेलीची जाडी दाखवते। ही या पद्धतीची जाडी ठेवायची, जास्त पातळी नाही व जास्त जाडी नाही। हे बघा, तेल गरम झालेले आहे, त्यामध्ये मी पुरी ऍड केलेली आहे। हे बघा, पुरी टम्मकरण फुगलेली आहे। पुरी तेलात सोडल्या त्यावरून झारी थोडीशी प्रेस करायची, म्हणजे पुरी फुगून वर येते। पुरी जास्त वेळा पलटायची नाही,
फक्त 2च वेळा पलटायची. हे बघा, मस्त अशी आपली कमी तेलकट पुरी तयार झाली. याचा शेप खूप जास्त वेळ टिकून राहतो. आणि एक पुरी मी तुम्हाला दाखवते. हे बघा, या पद्धतीने तेलामध्ये सोडायची व थोडेसे प्रेस करायचे. हे बघा, मी थोडेसेच प्रेस केल्यावर पुरी टम्मकरण फुगून वर येते. आता ही दुसऱ्या बाजूनी आपण भाजून घेऊ. हे बघा, मस्त असा पुरीचा कलरही सुंदर आलेला आहे. आता मी सगळ्या पुऱ्या तळून घेते. हे बघा, पुरीला अजिबात तेल धरलेले नाही की पुरी अजिबात तेलकटी झालेली नाही. आता मी सगळ्या पुऱ्या तळून घेते व तळून झाल्यावर आपण आमरस पुरी सर्व करून घेऊयात. हे बघा, मस्त आपली टम्म फुगलेली पुरी, कमी तेलकट अशी व हेल्दी असा आमरस तयार झालेला आहे. कारण की यामध्ये आपण साखरेऐवजी गूळ वापरलेला आहे. त्यांना साखर खायची नाही तरी या पद्धतीने आमरस करून आपली आवड जपू शकता. हे बघा, मस्त असा आमरस तयार झालेला आहे. मला याच पद्धतीची आमरसची कन्सिस्टन्सी आवडते खायला, त्यामुळे मी या पद्धतीने ठेवलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त यामध्ये दूध किंवा पाणी ॲड करून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद.